माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। असं मुख्यमंत्र्याची ती भावना असेल, परंतु मला असं वाटत नाही की एवढ्या वर्षाचा हा प्रश्न आहे आणि खूप लोकांनी त्याच्याविषयी प्रयत्न केलेले आहेत ऑल इंडिया लेवलवर। आपण इथं एवढ्यात हे संपेल असं मला वाटत नाही, पण मी त्यांना शुभेच्छा देतो ते त्यांची जर भावना असेल आणि संपत असेल तर। पण अजूनही आपल्याला ते माओवादी का फाईट करतात त्याच्या खोलामध्ये गेलं पाहिजे आणि गरिबांचे प्रश्न सोडवण्यास हे सगळे जर गरिबांचे प्रश्न सोडवले तर माओवाद संपेल। चूक झालेली आहे ती दाखवणं आणि ती करेक्ट करणं हे लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं काम आहे आणि ते अतिशय चांगल्या तऱ्हेने करतात। ते राहुल गांधींनी त्याविषयी ऑल इंडिया लेवलवर त्याची सगळी माहिती दिलेली आहे, पण अजूनही त्या आयोगाचे डोळे उघडले जात नाही। त्याच्यावर करेक्शन केली पाहिजे, त्याचा कायदा नवीन केला पाहिजे की अशा तऱ्हेने जर चुकीचं होत असेल तर थांबवलं पाहिजे। जी भाषा शिकवली ती फार महत्त्वाची आहे आणि म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की चळवळ त्यांनी कायम ठेवलेली आहे, याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। खरं तर राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता निवडणुका होणार आहेत, आता करेक्ट केलं पाहिजे, त्यांच्या नजरेला आणलं पाहिजे नाही आणि नजरेला आणून देखील जर करेक्ट होत नाही तर मग त्याच्या आपल्या पुढे एकच मार्ग राहतो, तो म्हणजे आंदोलनाचा। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता समोर, ची काँग्रेसची भूमिका आता ते समजदारपणानं निर्णय घेत आहेत, त्याची आता बैठक होईल या सगळ्या भूमिका बघितल्यानंतर आणि त्यानंतर ते निर्णय घेतील। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।